माझ्या गेवराई तालुक्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। गेवराईची मात्र कमालच असती प्रत्येक वेळेस। 8 दिवस झाले सरकार गेवराईकडे बघत आणि गेवराईत अशी लाट उसळती कधी पण की पुरा महाराष्ट्र गेवराईमुळे कामाला लागतो। आजही पुन्हा एकदा या गेवराई तालुक्यातल्या मराठ्यांनी पाऊस असतानाही एकजूट दाखवली। त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून कौतुक आहे। आपला संघर्ष मराठा आरक्षणासाठी आणि घोंगडी बैठक, या घोंगडी बैठकीचा शुभारंभ गेवराई तालुक्यातून होतोय। गेवराई तालुक्यापासून पुन्हा एकदा या घोंगडी बैठकीला, मराठा आरक्षणासाठी ही घोंगडी बैठक आहे, हिचा शुभारंभ आजपासून सुरू झाला। ही झंझावात महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आता घोंगडी बैठक होणार आहे। मराठा तालुक्यातला ताकदीनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकजूट राहणार आहे। कुणी काही करू द्या, मराठा कोणालाच रोखत नाही। आता वेगळे षड्यंत्र आणि डाव आणले तरी मराठा हटला नाही। मायबापावर रात्री चर्चा झाली। सरकारचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहेब रात्री आले होते। रात्री आरक्षणावरती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चर्चा झाली। त्यांनी खूप हात खोल घालून बघितला। तुम्हाला कळत आहे का? ओली हिंदी में आणली ते, पण शेवटी ते बाहेर आल्यावर ते म्हणले याला ओळखीनं कठीणच यावं। मी त्यांना साधं सांगितलं, माझ्या जातीच्या आणि माझ्या जातीच्या लेकरातल्या डोळ्यातले मी अश्रू नाही बघू शकत। माझ्या समाजानं वेळोवेळी योगदान दिलं। मायबापासह मराठा समाज लेकरं बाळा घेऊन रस्त्यावर आहे। त्यांचं योगदान मी जिवंत आहे तोपर्यंत वायाला नाही जाऊ देणार। तुम्हीच उलट सरकारकडे जावं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा की काही करा पण मराठ्यांचं आरक्षण द्या। माझी तुमच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती या सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना, उद्याच्या कॅबिनेटला तुम्ही चाललाय, देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगा की मराठ्यांचं आरक्षण द्या। तुम्ही किती गणित लावलं तरी मराठी तुमचं गणित चुकवल्याशिवाय सोडणार नाहीत। मग मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं। आमची इच्छा सुद्धा नाही राजकारणाकडे जायची। रात्रीची झालेली चर्चा मी तुमच्या पुढे नाही मांडू, तो मांडू कोणा पुढे? मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं। देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही सांगा आमचं आरक्षण द्या, आणि त्यांना जाहीर सांगितलं तुम्ही नाही दिलं तर तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय मी गप बसणार नाही। मी त्यांनाच प्रश्न विचारला, माझी चूक काय? आणि तुम्ही आरक्षण देणार नसाल तर माझ्या पुढे पर्याय काय? आरक्षण देणारं केंद्र सत्ता आहे आणि तुम्ही ते आरक्षण देणार नसाल तर ते सत्तेवरती कब्जा मराठ्यांना करावाच लागणार आहे। माझा नाविलाज आहे आणि माझा समाज आता ऐकत पण नाही।
आरक्षण घेतलं, ते आरक्षण सरकारनं दिलं तर समाज ऐकतो, नाही तर नाही ऐकत. सरळ आणि स्पष्ट सांगितलं आणि एकदम सोपं आहे. मी गॅजेट पण आणले करे. गॅजेट कुठे आहेत? 3ही गॅजेट उपलब्ध झालेत आता. हैदराबादचं गॅजेट पण, सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, 3ही आणले. 3तही मराठा कुणबी आहे. आणि जो कोण एक जण म्हणतो मला आरक्षण नको, मला मराठा म्हणून राहायचंय, त्या गॅजेटमध्ये त्याचं नाव आहे. पुरावाच आणला मी, इंग्रजाने लिहिलेला, मी नाही लिहिला. आता काय करतो म्हणा, आता करतो काय, ते इंग्लिश मध्ये होतं म्हणलं वाचून दाखव रे मला 2-3 बारे आणखी. त्याने 3दा वाचून दाखवलं, त्याच निघालं. म्हणलं काय अनुस्वार काय हाय का मधी ते बघा, काही कोमा फेमा दिला असला तो बी बघा. गॅजेट आणणारा म्हणले नाही बाबा, कोमा नाही, टिंब नाही, काहीच नाही, त्याच नाव आहे. आता काय करतो, माझ्या मराठा समाजाचं कल्याण होत असताना तुम्हाला का दिसत नाही, तुम्ही का बघत नाहीत? आमचं म्हणण्याचा भागच एवढा आहे, तुम्ही घेऊ नका. तुम्हाला नाही घ्यायचं तुम्ही घेऊ नका. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही विरोध करू नका. आणि तसं पाहिलं तर यांना आरक्षणाची गरज पण नाही. आणि ज्याला आरक्षणाची गरज नाही तोच नेमका मराठा आरक्षणाला विरोध करतो. यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन नाही चालणार. यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन चालणार नाहीये, म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे. आणि त्यांना रात्रीही मी पुरावे तसे दिलेत. आणि दुसरा विषय त्यांच्यापाशी मांडला की माझा शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलाय. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची, अर्धवट फिरदवट नाही. आणि त्या त्रुट्या, ते काय आडी अडचणी, ते कोणचं ई पाणी, तलाठी, मंडल अधिकारी, हे लफडं काय मला सांगू नका बाबा. म्हणलं ते येत आहे 11 वाजता, तलाठी उठवतोय 12 वाजता, त्याला गावात येऊस्तोवर वाजते 2, तवर त्याच्या गोळ्याचा टाइम होतोय, ते 5च्या आत घरी जात आहे. मेला मा शेतकरी. ते लफडं पाहिजे नाही म्हणलं मला. आणि अरे हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मी कृषी मंत्र्यालाच फोन लावला. म्हणलं भाऊ मी काय का फोन लावित नाही भाऊ, पण मग शेतकरी अडचणीत आला आणि खातं नेमकं तुमच्याकडे, तेवढे खपाखप पैसे देऊन टाका. ते म्हणे सरसकट द्यायचे. आणि गेला बोलून, आणि माझ्या संग एकदा बोललं की वाजलंच. आता सरसकट म्हणल्यामुळं सरसकटच दे नाही, कारण शब्द काय मी दिलेला नाही, शब्द दिलाय कृषी मंत्र्यांनी. आणि मग सरसकट द्यायचा आता कृषी मंत्र्यांनी, नाही तर भाऊ सामना आपल्या संग आहे. आपल्याला एक तर शब्द द्यायचा नाही, विचार करून द्यायचा. आणि एकदा दिला की मी मागा लागल्याशिवाय राहत नाही. कृषी मंत्री चांगला आहे, उगाच विरोध नका करू, लय बेस्ट माणूस. अरे खरंच सांगतोय म्हणा, तुम्ही का माणसं आहे काय राव. आता समजा त्यांना मी 8 दिवस म्हणलं आणि ते 10 दिवस म्हणले, आणि समजा ते नाही दिले, चांगलाच आहे ना. नाही दिल्यावर मग बघू बा, नाही दिल्यावर ठीक आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा रात्री फोन लावला होता, पण ते कामात होते, त्यांनी उचलला नाही. परत आला 4-5 मिनिटांनी लगेच आला. त्यांनाही सांगून टाकलं उद्याच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी काढायचा, कारण बांधावर मी गेलोय. मायबापाव इतकी बेकार परिस्थिती आहे. अरे बाप, त्या बोत आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या आम्ही एका गावात गेलो. ऊन लागायला लागलं का? आणि आपल्याला काहीच लागत नाही म्हणूनच ते कदारलेत. आपल्याला ऊन लागाना, पाऊस लागाना. ते म्हणतात हे नेमके कशाचे पोलादाचे तयार झालेले आहेत का काय, मराठ्याचे पोट्टे लय बेकार आहेत म्हणे.
रात्री भई बी म्हणले किधर बी जाओ, लय मोठे लोक दिखते बाबा. कव्हा बी जाओ म्हणले, नुसती गर्दीच गर्दी. मेरे आयुष्य में 44 वर्ष में मैंने पहिले देखा. बहिणीने मला शेंगा आणल्यात रात्री 3 घंटे. पण चांगला माणूस आहे, तेव्हा म्हणला मी सरळच करतो त्यांना गेल्यावर, आणि करू शकतो ते माझ्यासारखंच आहे. ते बी कचाकच बोलवलं भाऊ, मीडिया बघत नाही, भाषण तर काय ठोकीन त्याचा भरोसाच नाही. अरे तसलेच पाहिजे त्यार, त्याशिवाय सरळ नाही होत. त्या वाईला आपले करायचे, पण अर्ज एक द्या ना. अर्ज तुम्ही इतके दिलेत. अगं वा 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 वा. आपले करायचे पण तुम्ही अर्जच इतके दिले, मग डोकंच बंद पडलंय. नुसते अर्जाचीच लाईन आहे सध्या अंतरवाली. भयानक अर्ज आलेत. काय ना दे राव तुम्हाला या राजकारणाचा बेकार. होईन होईन, काहीतरी होईन, काळजी नका करू, काहीतरी होईल. नाही नाही, आपण महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज बोलवणार आहेत आणि त्याच्यानंतर ठरवणार आहेत. सगळा महाराष्ट्र बोलवणार आहेत आपण, त्याच्यानंतर ठरवणार आहेत पाडायचे का उभा करायचे. आणि म्हणून तर त्यांना मेळ लागा ना. आपण काय करणार आहेत, आपण 29 तारीख नेमली होती. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं की मराठ्यांचा नेमका डाव काय, ते आपण ओळखून तिथून पुढे करू. आणि 29 थांब ना थोडं, दिल्यावर दिसन ना कुणाला द्यायचंय, काय करायचं, लेखी द्यायचं ना ते. इकडं कोपराला येत ठेव. होऊन दे तोच आता. हा सांग. नाही नाही, होऊन दे होऊन दे. हा मोठ्याने सांग, जाऊन दे. हा होऊन दे, जे होईन ते होईन. हा अरे मोठ्याने म्हणा, मोठ्याने आवडत होता मग. आता का आवाज बसला का तो, मग आवाज आहे ना मला. ते आत्ता सांगितल्यावर नाही का इथं लगेच सुरू व्हायचं माझ्या मागात भोंगा. मी टायमाला बरोबर सांगतो ना. तुला फक्त उमेदवार पाहिजे ना, आणि दमदार थोडे दिवस. - 29 तारखेला आपण निर्णय घ्यायचं ठरवलं, पाडायचे का उभा करायचे. त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी अंदाजा घेतला. मराठे नेमके काय करणार आहेत. आता गेम सांगतोय दोघांच्या मध्ये कसा आहे. आपण जर उभा करायचं म्हणलं की भाजप खुश होत आहे. बघा बरं का आयडिया यांची. ते म्हणतात आपल्या बरोबर मधून निवडून येते जात. आणि आपण उभा नाही करायचं म्हणलं की महाविकास आघाडीला टेन्शन येतं, आपले पुरे पडत आहे काय. बघा यांचा कार्यक्रम पुरा या दोन्हीच्या धुऱ्या मराठ्याच्या जवळ, कोणाच्या ठिकाणात. मग यांचा असा डाव होता, 29 तारखेला आपण काय निर्णय घेतो त्याच्यावरती रणनीती आखायची. आणि त्यांनी 29ला आपला निर्णय होण्याच्या ऐवजी त्यांनी डिसेंबर मध्ये निवडणुका टाकल्या. त्यांनी डिसेंबर मध्ये टाकल्या. फडणवीस साहेब गेले दिल्लीला. काय करायला गेले ते मला नाही माहित. ते तिकडे होते तोवरच मी इकडे म्हणलं 29 तारीख आमची रद्द पुढे ढकलली. त्याला गेमच कळाला नाही मराठ्याचा, आलं माघारी. काय करी, दिल्ली राहिली, सगळंच राहिलं. यांना वेळेवर काय हातोडा मारायचा ना, ते योग्य दिशेनं मारो. तुम्हाला माहिती आहे ना, 1 वर्ष झालं मी फक्त तुमच्यासाठी काम करतोय. एकही निर्णय चुकून दिलेला नाही, पुढचाही चुकून देणार नाही. उगा दम धरा तुम्ही. आपण काय डाव टाकणार आहेत काही कळू द्यायचं नाही. दोघांचे बी गणित चुकले पाहिजे. ती वेळ आली तर मिळत नाही लागला पाहिजे आपण काय करतो ते. सगळ्यांची इच्छा जी असेल ती बैठक घेऊन आपण ठरवू. काल मी बोथ आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या गावात होतो. काही नाही राहिलं त्या गावात. शेकडो गावं शेतकऱ्यांचे पिकासह वाहून गेले. एक जणाच्या आम्ही घरात गेलो होतो, मला वाटतं आंबे वडगाव का काय, वडगाव त्या गावाचं नाव होतं. 159 घरात काहीच नाही राहिलं. भांडे बासनं सुद्धा वाहून गेले. शेळ्या जनावर सुद्धा वाहून गेले. मग तुम्ही यांना मदत नाही करणार तर मदत करणार कोणाला. आज संकटात हे माझा शेतकरी, त्याच्या हातातोंडाला आलेला घास गेला. खिशात जेवढे काय पैसे होते
ते सगळे शेतीत लावले, एकही रुपया त्याच्याजवळ आज राहिला नाही. आणि हे संकट पावसाचं एवढं मोठं उभं राहिलं की त्याची प्रचंड नुकसान झालं. आज त्याला मदतीची गरज आहे. मी सांगताना काल फडणवीस साहेब, सत्तार साहेब आणि कृषी मंत्री साहेबांना सांगितलं, जर शेतकऱ्यांचं 1,00,000 नुकसान झालं असलं त्याला 5,000 द्यायचे नाही, लाखच द्यायचे. एखाद्या शेतकऱ्यात जर 20,000 नुकसान झालं तर त्याला 500 रुपये नाही द्यायचे, 20च द्यायचे. जर कुणाचं 10,00,000 नुकसान झालं असलं तर त्याला 10 लाखच द्यायचे, आणि ते पण 8 दिवसाच्या आत. तुम्ही आज जाहीर कराल आणि 2 वर्षांनी देताल ते चालणार नाही, कारण मैदानात मी सुद्धा राहणार आहे शेतकऱ्याबरोबर. बघतो म्हणलं तुमच्याकडे. शेतकऱ्यामध्ये जातीचा समान नाही आणि शेतकऱ्याला कोणी जातीत तोलायचं नाही. या राज्याचा आणि देशाचा कणा शेतकरी आहे. शेतकरी खचला नाही पाहिजे. आणि मायबापानं तुम्हालाही माझी विनंती आहे, धीर सोडू नका. संकट किती पण येऊ द्या, टोकाचा पाऊल कोणी उचलू नका. तुमच्या समोरचे संकट सगळ्याच्या लक्षात येत आलेत. सगळ्या संकटाचा सामना आता तुम्हाला करायचा आहे. तुमचे लेकरं तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत, कर्ज दिसतंय, गेलेलं पीकही तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण तुम्ही धीर सोडू नका. तुम्हाला हात जोडून माझी विनंती. तुमची तुमच्या कुटुंबाला गरज आहे, या राज्याला सुद्धा गरज आहे. नंतर कोणीही कामाला येत नाही. कोणी कोणाकडं वेळ होऊन गेल्यावर डोकून सुद्धा नाही बघत. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, नुकसान झालं असलं तरी धीर धरा. यांनी नाही दिलं तर यांच्या छाताडावर बसून आपण घेऊ, पण यांना सुट्टी नाही. सगळा शेतकरी राज्यातला रस्त्यावर उभा करू. आणि यांनी नाही दिलं आणि जर शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली, नुकसान भरपाई दिली नाही, अनुदान दिले नाही, पीक विमा दिला नाही, या निवडणुकीत त्यांचा एकही माणूस शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचा नाही. पुरेचे पुरे घरी पाठवायचे. जे आपले नाही त्याची आपल्याला गरज नाही. सामना यावेळेचा जबरदस्त होणार आहे. सगळ्यांचे डोळे मराठ्यांकडे लागलेले. मराठे काय करतायत यावर या महाराष्ट्रातल्या राज्याची दिशा ठरणार आहे. कारण आपण एकटेच 50-55% कोणाला किती वळवळ करू द्या, कितीही छगन भुजबळनी ताकद लावली तरी त्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. तो तर बोलतच नाही आता. गप बसला असा गप. त्याला वाटलं गप बसल्यावर निवडून येईन, तरी पण नाही. तिथं सगळ्या पक्षातले मराठी एक झाले. ते म्हणते जाऊ दे आता एवढ्या वेळेस एक जण याला घालवायचं. रात्री सुद्धा त्यांचे माझे आमदार आले होते. काय नाव होतं का त्यांचं? नाव लई चित्र तिकडे. ते मग ते सुद्धा खूप लावून धरलं होतं रात्री. त्यांनी फक्त मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं. माझा एकच सवाल आहे तुम्हाला या घोंगडे बैठकीच्या निमित्त. ज्यांनी ज्यांनी आरक्षण घेतले आणि त्यांचा समाज आणि त्यांचे लेकरं मोठे झाले, त्यावेळेस मराठ्यांचा कधीच पोट दुखलं नाही. ज्यावेळेस त्यांना मराठ्यांनी निवडून दिलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मराठा होता आणि नाचायला सुद्धा मराठा होता. आमचा कधीच तुमच्याविषयी पोट दुखलं नाही. तुमची जात आणि तुमच्या जातीचे लेकर अधिकारी बनले. तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या डोळ्यानं आम्ही ते बघितलं. आम्ही कधीच तुम्हाला दिलेल्या आरक्षणाला विरोध नाही केला. तुम्ही कुठलंही आंदोलन न करता आरक्षण घेतलं. कोणची समिती नसताना आरक्षण घेतलं आणि नोकऱ्यात गेलात. आमच्या मराठ्यांना कधीच वाईट वाटलं नाही. मराठे 42 वर्षापासून रस्त्यावरती आहेत.
आम्ही आमचा संघर्ष करून आरक्षण मागतोय. आमच्या लेकरांचे बलिदान गेलेत. करोडोच्या संख्येनं मराठा रस्त्यावरती आहे. त्याचबरोबर आमचं हक्काचं हे आरक्षण आहे तरी तुम्ही मिळू देत नाहीत. तुमचं पोट दुखण्याचं कारण काय? आम्ही तुमचं आरक्षण मागतच नाहीये. तुम्हाला आता आरक्षण मिळालंय 90 ला आणि 1967 ला. तेही आमच्या डोळे देखता आमच्याच लोकांना दिलंय. आमचा 1884 पासूनच आहे. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करणारे कोण? का तुम्हाला आमचे लेकर मोठे होऊ देऊ वाटत नाहीये? हा संघर्ष गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी. आज सकाळी PSI झालेला मुलगा आपल्याकडे अंतरवालीत आला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. माई बापा, लेकर या आरक्षणामुळे अधिकारी बनायला लागले. मी परवा पुण्याहून येताना अंबळनेर मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी रस्त्यावरती भेटली. दोघंही MBBS ला लागले आरक्षणाच्या जोरावरती. हे स्वप्न आपल्याला बघायचंय. आपले लेकर अधिकारी झालेले. राजकारणाचं जास्त येड लागू देऊ नका. आपलं स्वप्न आहे मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत. जास्तीचा आनंद तुमचे लेकर अधिकारी झाल्यावर तुम्ही आनंद व्यक्त करा. तुम्हाला अशा खोड्या लागल्या. तुम्ही म्हणतात नेत्याला निवडून आणायला तुम्ही, डीजे लावायला तुम्ही, त्याला टकोऱ्यावर घेऊन नाचायला तुम्हीच, आणि गुलाल टाकीता तुम्हीच. काय मोठे पण वाटत बरं तुम्हाला त्याच्यात? या मराठ्यांनी आनंद कोणता व्यक्त करा माहितीये का? तुमचं लेकरू कुठंतरी एखाद्या केंद्रावरती परीक्षा देण्यासाठी गेलं आणि तिकडे ते अधिकारी बनलंय. मराठ्यांचा पोरगा अधिकारी बनलाय आणि गावात वार्ता पसरली. गावातले लोक त्याच्या मायबापा शेतात काम करतात तिकडे गेले. अधिकारी झालेल्या मराठ्यांच्या पोराच्या आईला आणि बापाला मराठ्यांच्या लोकांनी खांद्यावरती उचलून आणलं. गावात डीजे लावला, त्याच्या अंगावरती गुलाल टाकला आणि डीजे समोर गाव नाचत राहिलं. तो आनंद तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असणार आहे. हा आनंद व्यक्त करायचा मराठ्यांनी शिका. आता आपला समाज आरक्षणात गेलाय आणि छगन भुजबळच काय, त्याच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही फक्त तुमची एकजूट फुटू देऊ नका. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्यात नाहीये. फक्त त्या वळणावरती मराठ्यांना जायचं नाही. मराठे जर त्या वळणावरती गेले तर पळायला सुद्धा जागा राहणार नाही. आपल्याला फक्त त्या विषयात जायचं नाहीये. शांततेतच मराठ्यांना मिळून द्यायचंय. आता नवीन डाव सुरू केलाय. एक आमदार आहे बार्शीचा, संडास लागे. ते एका भाषणात म्हणला, मायला मी त्याचं सगळं विसरलो होतं बरं का, इमानदारी सांगतो. म्हणलं जाऊ द्या बा, तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी माझी झालाय, त्यांनी पाळलाय. तो म्हणला तो लय बेकार आहे, त्याच्यात काय, त्याच्यात दाढीतून निवडून आलोय मी. आणि जर असं काही झालं मग हा मतदारसंघात 54,000 मायनस गेला आणि मी जर पडत मग संपलंच. जाऊ द्यावं म्हणलं. त्यांनी इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी, मला ना विरोधात गेलं दम निघत नाही. मग त्याच्यामुळे मी कसा कसं सांगतो. तो म्हणे त्यांनी इतकं बेजार केलेलं आहे, तो लयच मोठा सावकार आहे, अमकाच हे तमकाचे लय कराने केलं, लय त्रास देतो म्हणला. तो त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात. जाहीर सांगतो मीडियाच्या समोर आणि गेवराईच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो, थोडा माझ्या मनातला त्याच्याविषयीची नाराजी कमी झाली होती. 100% सांगतो मी तुम्हाला. पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघा. ह्या 8 दिवसात त्याला मी
5-6 आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबाकडे पाठवलं होतं. म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणातला तेवढं द्या, त्याला जाऊन सांगा. आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका, व आमच्या आमदार पडले कमू. सरळ सांगितलं. ते गेले, माझ्याकडे माघारी आले नाही. बघ 23 दिवस झाले. ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं आणि भाषण करायला लागलं. भाषणात म्हणतंय मनोज दादांनी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देतेन का. यायचं येड. अरे ते देणार नाहीत म्हणून तुला तिकडे पाठवलं होतं ना, आणि तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावा. मला एक सांगा, आपल्या गावचा सरपंच आहे. सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम, रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पडलेल्याला सांगतो माझी सरपंचाला? आणि मग सरकारलाच मागत असते. त्याला एवढं नाही, त्याचे बरेच प्रश्न येतं, त्याचे बरेच प्रश्न येतात. त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो. हे गेवरातून जाहीर सांगतो. आता बार्शीचे लोक जर ऐकत असले ना, त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवालीत आलं तर बरं होईल. जरा घुंगडी बैठक बार्शीत टाकायची, त्याला जरा उत्तर द्यायच्यात मला सगळे. त्याचे जेवढे प्रश्न येतं त्या आमदाराचे त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले, त्याला उत्तर जरा समोरच देतो. इकडून देऊन उपयोगच नाही. कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होतं की ज्याला जाऊ द्या, चूक ही प्रत्येकाची होती. पण ते देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला माघारी आल्यावर. त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत होती. पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. आणि मायबाप तुम्हाला सांगतो, ह्या असल्याच अवलादींनी मराठा एक येऊ दिला नाही. मराठ्यात जे पसरलेला अवलाद येत नाही, ह्या ज्यांना आरक्षणाची गरज नाही, त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिलेला नाही. हे आपल्या बेरजीत धरूच नका. कारण हे जर अशा काड्या करत असले, तिकडूनच बोलत असले, प्रश्न सरकारचा आहे. आरक्षण देण्याच्या हातात सरकारच्या आहे. सध्या राज्यकर्ते जमात म्हणून सरकार आहे. भाजपा सरकारचं नेतृत्व करत आहे. विधानसभा अस्तित्वात असताना मुख्यमंत्र्यांचं काम आहे जनतेचे प्रश्न जाणून घेणं. पण तुम्ही जर मंत्रिमंडळाला उपमुख्यमंत्री काम करून देणार नसाल तर बाकीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी काम करायचं कसं? देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजेत. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मी नाही काढला, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना मी नाही काढली. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलं तुम्ही, राज्यपालांच्या सह्या आणल्यात तुम्ही, विशेष अधिवेशन बोलवून ठराव केलाय तुम्ही, हरकती मागवण्याचं कामही तुम्हीच केलं. आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याऐवजी तुम्ही आमच्याच मराठ्यांचे आमदार आमच्याच विरोधात घालायला लागले. यांनी किती विरोध केला तरी माझा गोरगरीब मराठा मागे सरकणार नाही. जर यांनी या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर असंच मराठ्यात फूट पाडायचा प्रयत्न केला तर मराठ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो, यांचे 113 राज्यातले मराठे आमदार पाडू शकतात. मराठे ते पुरेचे पुरे पाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही. कारण आपला जीव आरक्षणात आहे आणि यांचा जीव खुर्चीत आहे. खोटे नाटे प्रश्न आम्हाला नका विचारू. महाविकास आघाडीला बोलायची जबाबदारी तुमची आहे, आमची नाही. दोघांनी एकमेकाच्या समोर बसून बैठका घेऊन आरक्षणाच्या बाबतची तडजोड करायची भूमिका तुमची आहे. जनता म्हणून ती आमची नाहीये. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता कसे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत आहे. ओबीसीच्या यादी क्रमांकावरती 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. याचाच आधार येऊन सुशील कुमार शिंदे सरकारनं मराठा आणि कुणबी एकच हेचा 2004 ला जी आर काढलाय. मग मराठा आणि कुणबी एकच आहे.
ही जर अध्यादेश त्यांनी काढलाय तर कुठला तरी आधार असल्याशिवाय काढलेला नाहीये. तो अध्यादेशही तुम्ही रद्द केला. मराठा कुणबीत असताना कुणबीत आरक्षण दिलं नाही आणि ज्या जाती ओबीसी आरक्षणातच नव्हत्या त्या जाती तुम्ही आरक्षणामध्ये घातल्या. काही काही जातींचा निकषच पूर्ण होत नाहीये तरी तुम्ही त्यांना ओबीसी आरक्षणात घातलं आणि तरी तुम्हाला विरोध नाही केला. आमचा हैदराबादचं गॅजेट आत्ताही अस्तित्वात आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचा सुद्धा आहे आणि सातारा संस्थांचा सुद्धा आहे तरी तुम्ही घेतला नाही. त्र्यंबकेश्वर संस्थांच्या 22 खोल्या आम्ही स्वतः तुम्हाला पुरावे म्हणून सापडून दिल्या. देवेंद्र फडणवीसांना आमचाच प्रश्न आहे. तुमच्या आमदाराच्या माध्यमातून आम्हाला काय प्रश्न विचारायला लावता? त्या पुराव्याचं काय झालं? मराठा आणि कुणबी एकच आहे याचा 2004 चा अध्यादेश आहे त्याचं काय झालं? मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्यात. ते सगळे प्रमाणपत्र तुम्ही वितरित का केले नाहीत? ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या परिवाराला रक्ताच्या नात्याच्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र देण्यापासून का रोखलं? या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून या गेवराईत जमलेल्या लाखोच्या संख्येच्या मराठ्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा प्रश्न आहे. आमच्या व्हॅलिडिटी का थांबवल्या? एससीबीसीचं 10% आरक्षण आम्ही मागितलेलं नसून तुम्ही का दिलं? आणि ते दिलेलं असतानाही तुम्ही आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण का रद्द केलं? मराठ्यांच्या पोरांच्या मुळावरती तुम्ही कशामुळे घाव घालायला लागलात? गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा दोष काय? तुम्ही एससीबीसी आरक्षणाला 6 महिन्याची मुदत वाढ दिली. तुम्ही कुणबीच्या व्हॅलिडिटीला 6 महिन्याची मुदत वाढ का दिली नाही? फडणवीस साहेब, ज्या मराठ्यांच्या पोरानं आणि पोरीनं ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेत त्यांचे अर्ज तुम्ही का रद्द केलेत? पोलीस भरतीतले पोरं तुम्ही का बाहेर काढले? आरोग्य विभागात ईडब्ल्यूएस मधून पोरांनी तुम्ही एससीबीसी आरक्षण देण्याच्या अगोदर फॉर्म भरलेले ते पोराचे अर्ज का रिजेक्ट केले? तुम्ही मराठ्यांच्या मुळावरती का घाव घालायला लागलात? आरोग्य विभागाचं तुम्ही तसंच केलं. कृषी विभागाच्या भरतीतही तुम्ही तसंच केलं. मराठ्यांच्या पोरांच्या भरती थांबवण्याचं काम तुम्ही त्यांना केलंय. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या भरत्या तुम्ही का थांबवल्या? मराठा ओबीसीत गेलेला असतानाही कुणबी प्रमाणपत्राचा ऑप्शन का दिला नाही? सकाळी अंगणवाडी सेविकाच्या महिला आल्या होत्या अंतरवालीला. तिथं कुणबीचा आणि एससीबीसीचा ऑप्शनच नाहीये. फडणवीस साहेब, कोणतं आरक्षण तुम्ही मराठ्याला दिलंय? तुम्ही किती दिवस मराठ्यांना फसवणार आहेत? तुम्ही आमच्याशी प्रत्येक वेळेस डाव का रचताय? आम्ही तुम्हाला विरोधक मानला नाही, शत्रूही मानला नाही. तुमचं कारण काय की तुम्ही प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या पोरांना नोकऱ्यातून आणि ऍडमिशन मधून बाहेर काढायला लागलात? कित्येक तरी मुलींनी एससीबीसी आरक्षणाच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून
प्रवेश घेतलाय. तुम्ही 2 वेळेस ते मान्य केलंय. आता संभाजीनगरच्या कॉलेजमधून त्या मुलींचा अर्ज तुम्ही रिजेक्ट केलाय. त्या लेकरांची काय चूक आहे? ईडब्ल्यूएस ज्यावेळेस अस्तित्वात होतं त्यावेळेस त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला मराठे सोडून दुसरे दिसतच नाहीत काय? मराठ्यांच्या पोरांवरती अन्याय का म्हणून करताय तुम्ही? तुम्हाला असं सिद्ध करायचंय काय फडणवीस साहेब? ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या फायद्याचं होतं हे दाखवण्यासाठी एसीबीसीतून फॉर्म भरणारे पोरं सुद्धा तुम्ही बाहेर काढायला लागलात. इतका अन्यायकारी तुम्ही वागू नका. मराठ्यांच्या पोराने तुमचं काही केलेलं नाही. तुम्ही किती डाव चालवणार आमच्यावरती? तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त मराठ्यांनाच फसवायला लागलात. तुम्ही कितीही अन्याय केला आणि खोट्या योजना आणल्या. आता मराठा मात्र तुमच्या पाठीशी उभा नाही राहत. तुम्ही काहीही करा. मराठ्यांना आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला लाडीगुडी लावण्यासाठी त्यांनी आता एक नवीन योजना आणली, लाडकी बहीण. चांगली योजना, काय अडचणी का? पैसे आपले. इथे बिस्किट पुडा जरी घेतला ना तरी टॅक्स जातो, जीएसटी. पेन घेतला तरी पैसेच आपले. कचा कच घ्या, तुम्हाला काय करायचं. चांगली योजना, पैसे घ्यायचे चांगली. पण देवेंद्र फडणवीस साहेब एका प्रश्नाचं आज उत्तर द्या. ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, तिच्या लेकराचं म्हणजे तुमच्या भाषेचं शिक्षणच थांबलंय. जरा आरक्षण देता का तेवढं भाच्याला? आणि दाजीचा फेस पाडा काम करू करू बांधावर, त्याचं काय? दाजीचं पिकालाच भाव नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 दिले पण दाजी बांधावर बेजार झालाय. त्याच्या मालाच्या भावाचं काय? दाजीना जर एखादा बार रूम न उचललं तर लय बेकार होईल फडणवीस साहेब. आणि एखाद दिवस मी हे सगळे दाजी मोबाईल घेऊन येणार आहे, भाचे घेऊन येणार आहे मामाकड. मामा बी देण्यासारखा आहे पट्टे. हो चलाच एकदा मुंबईला. दाजीच्या मालाला भाव देतो कावा? पिकाला भाव नाही. लाईट रातची देता येते 50 बाऱ्या लाईटच जाते. रानात गेलं की येते, घरी आलं की लगेच जाते असली लाईट. त्याच्यात मोटर पाणी सोडती, शेण टाकू टाकू चालू करायला लागते ती मोटर. तुम्हाला वेदना नाही कळायच्या फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या? तुम्ही लाईट देणार, मालाला भाव देणार, संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही शेतकऱ्याची. तुमचं काहीच नको आम्हाला, संपूर्ण कर्जमुक्ती करा. लाईट द्या, मराठवाड्याला आणि विदर्भाला कायमचं पाणी द्या. आम्हाला काहीच नको आणि मालाला भाव द्या, तेवढा दुधाला एक द्या. तुम्ही ज्याच्यात पाणी टाकीतात ना ते पाणी महाग झालंय बा आमच्या दुधापेक्षा. तुम्ही कशात टाकीतात रातची मला नाही माहित, पण टाकीत येत पाणी रातची. ते पाणी महाग झालंय पण दूध काय महाग होईना. तेवढ्या दुधाला भाव द्या. ते नाही, चिल्लर काम करतात. आणि तुम्ही सुद्धा भावनिक होत जाऊ नका. वेळेवर कसल्या योजना आणल्या त्या का आपल्या आयुष्याला पुरणार नाहीयेत. आता ते नवीन योजना आणणार आहेत. दिवाळी जवळ आली, आनंदाचा शिरा. ती डाळ 1 किलो भर देते, सगळे भुंगे लागलेली. तिला किती पाण्यात टाका, 15 दिवसाने मावशीनं पाण्यात हात घातला तरी तशीच डाळ बाहेर येते. ती तेलाचा एक पुडा वाकडा तिकडा झालेला, पांढरं फकाट तेल. ती आपल्या बे मावशी इतके विचित्र आहेत. ते तेल कडे टाकी द्या, सगळं सरपंच संपदा आपण ते काय तेल पिवळं होत नाही. मग काय देवेंद्र फडणवीस त्यात वंगण टाकीतोय का काय करतोय कोणाला नाही. अरे काय नादी लावी देत राव, तेवढं तर बांधावर पडेल शेतकऱ्याच्या. आमचं त्याने आयुष्याकडे जाणार नाही. आम्ही तुम्हाला आयुष्याच्या सुविधा मागतोय त्या द्या. तुम्ही आम्हाला काय देऊ नका. आमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या.
हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, नसता खाली आपल्याला सुद्धा मागे पुढे मागणार नाही. तुम्ही आमच्या शेतकरी मायबापाला त्याच्या पिकाला भाव द्या, त्याला पाणी उपलब्ध करून द्या, कायमची 24 घंटे वीज द्या. कधीच माझा शेतकरी मायबाप आत्महत्या नाही करू शकत. तुम्ही हे चिल्लर देता कशाला? आम्हाला आमच्या आयुष्याचं पाहिजे ते द्या. आम्ही का स्वप्न बघू नये? शेतकरी मराठ्यांनी त्याचा पोरगा अधिकारी व्हावं, IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हावं, का स्वप्न बघायचं नाही? मुंबई सारख्या ठिकाणी माझा महाराष्ट्रातला मराठा समाज गेलाय. त्याने आयुष्यभर हमालीच करायची का? रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी नाही स्वप्न बघायचं का? जीप ट्रॅक्टर चालवणाऱ्या मराठ्यांनी त्याचं लेकरू अधिकारी व्हावं स्वप्न नाही बघायचं का? नोकरीच्या क्षेत्रात असणाऱ्या मराठ्यांनी त्याचं लेकरू त्याच्यापेक्षाही मोठ्या पदावर जावं हे स्वप्न नाही बघायचं का? आम्ही नेमकं केलंय काय? तुम्हाला आम्हाला त्या प्रशासनामध्ये जाऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी जे राज्य जगवलंय, सत्ताधारी सुद्धा जगवलेत, राजकीय पक्षाचे सगळे नेते मराठ्यांनी जगवलेत. तुम्ही आमच्या लेकराच्या मुळावर का उठलाय? फडणवीस साहेब, आमदार अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्हाला मागात पडाल. मराठ्यांच्या नादाला लागू नका. सगळं भाजप आणि तुमचे आमदार संपल्याशिवाय मराठी गप्प बसायचे नाहीत. तुम्ही आमचा रोष आणि राग वाढू नका. आणखीन आमच्या अवकातीवर आम्ही उतरलो नाहीत. हे मराठे मला दम खाऊ देत नाहीयेत. मी याला शांत राहा म्हणून सांगतोय. एकदा जर हे बिथरले तर राज्यात सभा घ्यायच्या सुद्धा मुश्किल होतील. तुम्हाला सभा घ्यायच्या सुद्धा. तुम्ही नादाला लागू मराठ्यांच्या. आम्ही तुम्हाला धमकी देत नाहीयेत. मराठ्यांचा नादी लागलेला मराठ्यांनी पूर्ण संपविलेला आहे. तुम्ही आमची कसलीच कदर करत नाहीयेत. आरक्षण असलेलं ईडब्ल्यूएस तुम्हीच घातलं. न टिकणारे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. तुम्हाला सांगतो, निवडणुका झाल्या की ते आरक्षण उडालच म्हणून समजा. कारण ते 50% वरती गेलंय. कायदा सांगतोय 50% आत आरक्षण दिलं पाहिजे. कायदा आणखीन एक सांगतो, जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागास सिद्ध असली पाहिजे. कमिशननं जी आता समिती नेमली होती शिंदे साहेबाची, सुकरे साहेबाची, त्यांनी मराठ्यांना मागास सिद्ध केलंय. मग सरकारनं मराठ्यांना 50% आत घालण्याऐवजी 50% वरती आरक्षण दिलंय म्हणून ते टिकत नाहीये. हे फक्त निवडणुका होईपर्यंतच राहणार आहे. मग ते जर आरक्षण गेलं, आपल्या पोरांनी करायचं काय? म्हणून आपल्याला आपल्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण पाहिजे. ते आपल्याला मिळवायचंय. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही पुढच्या काळात तरी मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावायच्या कामाला लागा. मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका. नसता मराठे निर्णय घेणार आहेत, पाडायचे का उभा करायचे. आणि एकदा जर निर्णय झाला तर मग मराठ्यांनी माग लोकसभेला एकदा कचका दाखवलाय. लयच बेकार येत राहू तुम्ही. मी नुसतं पाडाच म्हणलो होतो. मी नाव बी नाही घेतलं कोणाच. राईटच कार्यक्रम केला. तुम्हाला माना लागेल. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्याच्या नादी लागणं सोपं नाही. मी नुसता पाडा म्हणलो तर यांनी इतकं पाडिलं. आता घेणार आहे मी नाव. उभा करणाराचं किंवा पाडायचं दोन्हीपैकी एक नाव घ्यावंच लागणार आहे. त्या टायमाला मग लय अवघड होईल. एक जणाचा
प्रत्येक मतदारसंघात मराठी 1 लाख आहेत, 1.5 लाख आहेत. 90,000च्या खाली महाराष्ट्रात एक 22-23 मतदारसंघ सोडले तर सगळीकडे या संख्येने आहेत. आणि तुम्हाला 60-70 हजाराची लीड तोडणं सोपं आहे का? राखीव मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात 70,000पेक्षा जास्त मराठ्यांचं मतदान. यावेळेस सगळे राखीव आपल्या विचाराचे मराठ्यांनी काढायचे. 48चे 48 बाहेर निघले पाहिजे. मराठ्याच्या मताशिवाय राखीवला शिकत निवडून येऊ शकत नाही. आणि मराठ्यांच्या मताची लीड तोडणं एवढं सोपं नाही. एक जणाची 5,000ची लीड तोडताना एवढा फेस पडला होता. मराठ्याचा कचका सोपा नाही, म्हणून मी सांगत होतो आमच्या नादी लागू नका. उगाच दवशी देत कामान धामाची. अरे मराठ्याला ताकद माहीत नव्हती भाऊ, आता शिक माहीत झाली मराठीची ताकद काय. आष्टी पाटोदा शिरोर मतदारसंघात 1,67,780 एकटा मराठा आहे, एकटा. काय बराबरी करायला निघाला तरी आमची कसले डबडे उठे देत बुळबुळ करते. टेका खाली, टेका खाली, टेका खाली, टेका. 9चा टाइम नाही झाला, आणखी टाइम झाल्यावर 9च्या पुढं तुम्हाला असं भेव वाटत राव. अरे तुम्हाला सांगतो किती येड असो माणसाला. एक जण तैट झाल्यावर माझ्याकडे आला 11 वाजता. त्याच्या ध्यानातच नाही राहिलं दिवसभर आपण अर्ज दिला नाही याला म्हणून. उमेदवारी अर्ज घेऊन आला आणि तराट झाल्यावर आला. त्याच्या तवा ध्यानात आलं की आपण उमेदवारीच मागितली नाही, कणाकणाच अंतरवालीला आलं. ते फाईल घेऊन यायचा अर्जाची तर दुसरीच घेऊन आलं आणि मला फाईल दिली. मी म्हणलो भाऊ ही फाईल नाही ती मला नीट वाचव, तीच ती कुठं नाही ते लागत यायचं. ते मला ऐकत नव्हतं, लट टप्पू होतं ते. जाऊ दे म्हणलं, तुम्ही ऐकता ना, तुम्हाला खरंच पाय पडून सांगतो मी, आपला समाज लय मोठा होईल. प्रत्येक भाषणात सांगतो मी, फक्त आपल्या जातीला, आपल्या जातीच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची कोणीच प्रगती रोखू शकत नाही. असे लोटीत येत ना हे 9च्या पुढं कार्यक्रम घ्यायचा म्हणलं टेन्शनच येतो. त्या दिवशी नेमकं ही होतं ती श्रावण संपल्याला आणि मी इकडे सप्त्याला गेलो बीड जिल्ह्यात. इथून तिथून तेच भेटले मला जास्त. फोटो काढितो, माया गळ्यात रुमाल टाकायचा तर माझ्या टकोर टाकीतो. मग तोंड दिसाना तरी तो म्हणतो तू मायाकडे तोंड करून उभा राहतो. तो पुढून झाकेला मला, तो ऐकून तोंड कर कसं उभा राहू मी सांगा बरं. त्या टायमाला ते नसतंय धोरणात. नाही ऐकवतो, गाडी पुढे जाऊन देत नाही, ते कोणाच ऐकत नाही. तुम्ही माझ्या संघ राहत, तुम्हाला जर खोटं वाटत असलं नाही माझ्या संघ राहत तुम्ही 8 दिवस. जे याच्यातले बरेच जण राहतात त्यांना माहिती आहे कसं काच काय. तेच उलट 9च्या पुढं गाडीला शेल्प मारतात आणि त्यांच्या घरी येते. नको म्हणतात ह्या टायमाचा लय अवघड. असे पायावर पाय देतात कचा कच आणि मला शा देतात परत. तुम्ही फक्त दारू सोडा, सुधारली जात आपली. लोकांनी स्वप्न बघितलं मायबाप मराठ्याला कधीच मांडीला मांडी लावून बसू द्यायचं नाही. आपल्यात विनाकारण पिढ्याना पिढ्या वाद लावत राहिले. आपण 1 घंटा झाला बोलतो, एक बी मराठ्यात हल्लं नाही होत, जशा तसेच रोडलो. येणेच आपल्याला सरकार कदरलंय बघा. ते म्हणते हे हलत नाहीत जात नाहीत. 9 वाजत रात्री बाई बी म्हणत होती, 70 बाई सुद्धा. ते म्हणले मैंने इतक्या बार देख्या 12-12 घंटे उभा राहत्या लोक. म्हणलं राहतात बा 12-12 घंटे राहत्यात उभा. कारण ते स्तुती करत होते. मी काय त्यांना आडवं नाही बोलत, तो चांगला माणूस आहे खरंच. निर्भीड पाहिजे रे माणूस, तेव्हा जमतंय. ते पण निर्भीड आहे. ते म्हणतो मी पहिल्यांदा बघितला असा, तुम मुसलमान को मांगे आरक्षण. म्हणलं हा मांग्या. ते म्हणलं मग मै तेरे साथच आहे. म्हणलं हाय तर मग मै बी येईन कुठे, मी तर कुठं हट्या म्हणलं मागं वंदेव कवर बी. ते म्हणलं तुम पाडो, म्हणले आम्ही पाड्या. म्हणलं मग इथून पुढं पाड्याच आहेत आता. कुछ बी होऊन द्यावं म्हणला. ते म्हणले कुछ बी होऊन द्यावं, हटायचंच नाही. म्हणलं मग हटल्याच नाही का वा. मरको एकदा हिंदी शिकव म्हणलं तुम्ही. ते म्हणला मेरीच बिगडी आता तुम्हाला बोलता बोलता. काय बोलवा मेळ नाही लागून राहिला म्हणजे मग परेशान हो गए हो आणि गेले बी.
कारण ते मग ते नंतर नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी. ते आपल्याला जमतं, इंग्लिशचं हिंदीचं मग टिपणच बसा ना, काय करावं. मी एक माणूस आणला होता हिंदी शिकायला, ते होता अँकर. त्याच्या आधी चांगलं चालली होती नोकरी फिवकरी, हिंदी बी चांगली चालली होती. मला शिकायच्या नादात ते इसरूनच गेलं. ते माझ्या पाय पडलं वा, ते म्हणे मी तुम्हाला हिंदी नाही शिकित, म्हणजे आहे ती नोकरी तर मी अँकर राव म्हणे, लय अवघड खेळ झाला. आणि खरं सांगतो तुम्हाला, आपल्याला राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, गोवा, गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण आहे. मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून समजायचा. गुजरातचे पटेल कार्यक्रम लावणार आहेत 15-16 लाख मराठ्यांचे. गोव्यातले मराठे, बिहार, दिल्लीतले मराठे, मध्य प्रदेश, राजस्थानचे मराठे सगळे कार्यक्रम लावणार आहेत. पण मला सुतच बसा ना, ते इकडे आले की बोलत आहेत हिंदीत आणि मी बोलतो मराठी. आमच्या मध्ये एक सांगायला आहे ती सरपंच, ती अर्धा ढिला पडलाय. ती सांगायला आहे मी मराठी तिकून बोलत ती त्यांना हिंदीत सांगतो. आता शब्दाचा अर्थ काय व्हाया त्याला मेळ लागा ना, असा ताळमेळ होकायला लागला. त्यामुळे ते तिकडचे लोक यायचे कदरले. आता त्यांना आम्ही काय म्हणत काहीच कळत नाही. कारण याला काय मी सांगितलेली मराठी कळती, हिंदी काय सांगतो त्यांनी सांगितलेली याला मला सांगता येत नाही. याची हिंदी माझ्यासारखीची अर्धवट गुतेल 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 म्हणजे बळच बळच चालली. यांचा असा कार्यक्रम लागतोय ना भयानक. आता तर अमेरिकेतच चालू आहे, 4-5 दिवस झाले. मग फोटो टाकेलाय आणि ते मोदी साहेब का काय तिकडे जाणार आहेत. तिथलचे पटेल आणि मराठे सगळे एक झाले. ते म्हणते सभाच नाही हो काय सभे को काय म्हणलं काय नाही तिथे जाऊन तिकडे ते काहीतरी त्यांनी तिकडे सगळा गोंधळ सुरू केला. मराठी इतके जागे झालेत ना, मला खरंच गर्व वाटायला लागला. मी माझ्या या मराठ्यांच्या जातीत जन्मला. इतकं भयानक मराठे ताकदीने एक झालेत सगळ्या क्षेत्रातले, सगळ्या क्षेत्रातले. मुंबई पुण्याला आपण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या महालात, फ्लॅटमध्ये, मोठमोठ्या बंगल्यात राहणारे मराठे सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटायला रस्त्यावर होते. हे कधीच आंदोलनात येत नव्हते. वकील असू द्या, पोलीस असू द्या, महसूल मधले मराठ्यांचे अधिकारी असू द्या, शिक्षक असू द्या, कोणत्याही वर्गातला असू द्या, आपले बिल्डर असू द्या, कॉन्ट्रॅक्टर असू द्या, सगळ्या राजकीय पदावर असणारे मराठी असू द्या, सगळे एक झालेत. आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं राव, गेवरातूनच सांगतो, गेवरातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो. आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही त्याला हे डायरेक्ट म्हणते तो मराठ्याचा आहे म्हणून करीत नाही का. तिथं जातीचा काय समज. जर ते कायद्यात बसतच नसलं ते कुठून करीन. हे असले शब्द काढून त्यांना वेटीस धरलं जाते. आपण कधीच त्यांच्या अधिकाऱ्याला म्हणत नाही तू त्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का. कारण मराठ्यांवरती ते संस्कारच नाहीयेत दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायची. तुम्ही आमच्या अधिकाराला त्रास का देताय. मराठ्यांना माझी विनंती आहे, इथून पुढे आपल्या कोणत्याही क्षेत्रातला मराठ्यांचा अधिकारी, शिक्षक कुठलाही असू द्या, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, कोणीही असू द्या, मराठ्यांनी त्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहायचं इथून पुढे. आणि आता मोठमोठे अधिकारी सुद्धा मला येऊन भेटतायत. मी 1 महिन्यापूर्वी हा विषय मांडला होता. आम्ही सोबत हे तुमच्या फक्त सांगत चला. आता अधिकारी सांगायला लागलेत तुम्ही नुसते म्हणलात तेवढं तरी आमचा त्रास कमी झालाय म्हणे, सांगायची सुद्धा गरज नाही राहिली. म्हणतच नाही आता कोणी आम्हाला तो मराठ्याचा आहे. हे बघा, आपल्याला आपले घराणे जगवावे लागणार आहे. हे सुद्धा विषय तुमच्या डोक्यात असू द्या. आता आपली गेवराई तालुक्यातली घोंगडी बैठकीत तुम्ही घेऊन तिचा शुभारंभ करून यशस्वी केली त्याबद्दल तुमच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो की अख्खा गेवराई तालुका इकडे उसाळा. फक्त एक सांगतो, जाता जाता माझी तुम्हाला एवढीच विनंती, आता उभा करायचे का पाडायचे ही बैठक आपण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 4 ते 8 दिवस अगोदर घेणार आहे. सगळ्यांनी ताकदीनं कामं सोडून माता मावल्यांसह तिथं यायचंय.
पण जर का उभा करायचं ठरलं तर तुम्हाला जाहीर सांगतो उमेदवार एकच दिला जाणार, पण मराठ्यांना हरू द्यायचं नाही ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. माझा मराठा हरला नाही पाहिजे. आपण राजकारणासाठी एक आलेलो नाही, आपण समाजाला मोठं करण्यासाठी एक आलोय. त्यामुळं जर मराठ्यांनी उमेदवार दिला तर तिथं तुमची आणि माझी किंमत जाणार नाहीये, माझ्या मराठा समाजाची इज्जत जाणार आहे. म्हणून माझी तुम्हाला शेवटी जाता जाता हात जोडून विनंती, जर उमेदवार द्यायचं ठरलं तर माझा मराठा हरू देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. दुसऱ्यांचा हसू होऊ देऊ नका. माझ्या मराठ्यावरती कोणी हसतील, त्याला हिणवतील, त्याचा अपमान होईल असे शब्द वापरायला संधी कोणाला देऊ नका. जर उभा करायचं ठरलं तर मराठ्यांना हरू द्यायचं नाही. जसं तुम्ही ताकदीनं पाडलं तसं ताकद दाखवा निवडून आणून मराठ्यांनी. आणि जर पाडायचं ठरलं असं पाडा, पुन्हा 5 पिढ्या ते उभाच नाही राहिलं पाहिजे कधी. मराठ्यांची शक्ती कमी होऊ द्यायची नाही. काय निर्णय होईल तो तिथं होईल. पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की घोंगडी बैठकीचा शुभारंभ गेवराई तालुक्यात तुम्ही यशस्वी केलाय आणि आता प्रत्येक मतदारसंघात 288 मतदारसंघात या घोंगड्या बैठका होणार आहेत. आपण प्रचंड संख्येने जमून ही घोंगडी बैठक यशस्वी केली, त्याबद्दल या गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.